नमस्कार. आज मी तुम्हाला भेंडीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. भेंडीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: भेंडी, कांदा, टोमॅटो, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट. तर या सर्व भेंडीला, कांद्याला वगैरे चिरून घेऊया आपण. तुम्ही पाहू शकता भेंडीचा आकार किती बारीक बारीक आलेला आहे. अशा प्रकारे भेंडी सर्व कापून घ्यायची आहे. भेंडीचं पुढचं आणि पाठीमागचं हे टोक काढून घ्यायचं. भेंडी निवडताना बारीक निवडून घ्यायची आणि भेंडी कापता वेळेस व्यवस्थित पाहून भेंडी कापायची, कारण हिरव्या आळ्या पण असू शकतात भेंडीमध्ये. तुम्ही पाहू शकता भेंडी कापून झालेली आहे. भेंडीचा आकार पण पाहू शकता तुम्ही. भेंडी कापून झालेली आहे. त्याचप्रमाणे कांदा, टोमॅटो आणि मिरच्याही बारीक करून घेऊया. कांदा जास्तही बारीक नाही कापायचा आणि जास्तही मोठा नाही कापायचा. हा असा मध्यम आकाराचा कांदा कापून घ्यायचा. टोमॅटो पण मध्यम आकारामध्ये कापून घेतला आहे. मिरच्या पण अशा बारीक बारीक करून घ्यायच्या आहेत. या आकारामध्ये मिरच्या कापून घ्यायच्या. कोथिंबीर पण बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य कापून घेतलेलं आहे.
चला तर आता भेंडीच्या भाजीला फोडणी देऊया. सर्वप्रथम गॅस पेटवायचा आहे. त्यानंतर पातेलं ठेवायचं. मीडियम फ्लेम वरती गॅस करायचा आहे. दोन चमचे तेल, तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायचा आहे. जिरे मोहरी तडतडलेले आहेत. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा. लसूण लाल होईपर्यंत परतवायचा आहे. लसूण लालसर झालेला आहे. यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण लाल होईपर्यंत परतवायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे. त्यानंतर टोमॅटो टाकायचा. ऑप्शनल आहे टोमॅटो टाकायचा का नाही ते. टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडस मीठ टाकायचं. तुम्ही पाहू शकता टोमॅटोला दाबल्यानंतर मस्त मऊ झालेले दिसत आहेत. त्यानंतर मिरच्या टाकायच्या. त्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. हे मी बारीक चिरलेली भेंडीची भाजी करून दाखवत आहे. भरली भेंडीची पण भाजी असते. मी ती पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला करून दाखवेन. भेंडीचे अनेक प्रकार आहेत. मटर भेंडी, बटाटा भेंडी, भरली भेंडी, मसाला भेंडी. ते पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आता भेंडी टाकायची. भेंडी टाकल्यानंतर चांगलं परतवायचं आहे. भेंडी परतवून झाल्यानंतर
या भेंडीला 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून भेंडी मऊ पडेल. दोन मिनिटं झालेले आहेत, तर आपण पाहूया भेंडी मऊ झालेली आहे का. तुम्ही पाहू शकता अजून थोडी झालेली नाही, थोडं अजून 1-2 मिनिटं असेच ठेवूया. एखाद मिनिट झालेला आहे, आपण पाहूया. तुम्ही पाहू शकता मऊ झालेली आहे भेंडी. हे बघा सहजरित्या तुटत आहे. यामध्ये आपण मीठ टाकलं नाही, मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. यानंतर कोथिंबीर टाकायची. तर आपली भाजी तयार झालेली आहे. ही भेंडीची मोकळी भाजी आहे, कोरडी भाजी. तुम्ही पाहू शकता भेंडी पण शिजलेली आहे. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.